एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच सरकारमध्ये आहे, पण मात्र एकमेकांपासून अंतर राखून दिसतंय सध्या। राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं, भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचा गट एकत्र आला। सुरुवातीला वाटलं आता सगळं सुरळीत होईल, पण आता आतून काहीतरी बिनसल्याचं स्पष्ट संकेत मिळायला लागलेत। सुरुवात झाली ती जळगावमधून। शरद पवार गटाचे काही नेते थेट अजित पवारांच्या गटामध्ये सामील झाले। हे पाहून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच नाराज झाले। त्यांनी थेट विचारलं, आता युती धर्म कुठे गेला? त्याच वेळी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी तक्रार केली की त्यांच्या खात्याचा निधी परस्पर दुसऱ्या मंत्र्यांकडे वळवण्यात येत आहे। म्हणजेच आता महायुतीमध्ये निधीवरूनही संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गेलेच नाही। अजित पवार गटाने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार ठेवला होता, परंतु शिंदे यांनी आधीच सांगितलं होतं की त्यांना पूर्वनियोजित कार्यक्रम आहे। परंतु तरी त्यांनी गमावलेली उपस्थिती राजकीयदृष्ट्या मोठा संदेश देणारी ठरते। या सर्व घटनांमुळे आता एक चर्चा जोर धरते। शिंदे आणि अजितदादा यांच्यात आता स्पर्धा सुरू झाली का? महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढलाय का? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला दिसतोय। मात्र सत्ता टिकवण्यासाठी एकत्र राहणं भाग आहे, परंतु एकमेकावर जर विश्वास नसेल तर हा संसार फार काळ टिकेल का? हा प्रश्न समाजाकडून विचारण्यात येत आहे। आता फक्त एवढंच पाहायचं की महायुतीचं हे तुटकं नातं सावरतंय की अजून गुंतागुंतीचं होते। असो, लवकरच आपल्याला कळेल की काय होतं ते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।